महिलांचा कॉन्डम हे एक गर्भनिरोधक साधन आहे. हा कॉन्डम लेटेक्स रबरपासून बनवलेला आहे. तो मऊ, पातळ आणि सैलसर आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना मध्यम आकाराच्या मऊ लवचिक कड्या आहेत. आतली कडी ही योनी मार्गाच्या आत व्यवस्थित बसते आणि बाहेरची कडी ही योनी मार्गाच्या बाहेर राहते. हा कॉन्डम कसा वापरायचा हे आता आपण ह्या मॉडेलवर बघूयात. सर्वप्रथम ह्या कॉन्डमचं पाकिट उघडण्यापूर्वी ते व्यवस्थित आहे ना हे पाहून घ्या. ते कुठे फाटले तर नाही ना, किंवा त्याची मुदत संपून तर गेली नाही ना हे बघा. पाकिट उघडताना ह्या खुणेच्या जागी तुम्ही पाकिट उघडा. ते कात्रीने कापू नका, त्यामुळे कॉन्डम फाटण्याची शक्यता असते. कॉन्डम पाकिटातून काळजीपूर्वक बाहेर काढा. तो फाटला नाही ना, त्याला भोक तर नाही ना पडले हे बघा. तसेच त्यामध्ये पुरेसे वंगण आहे की नाही ते बघा. तुम्ही कॉन्डम खाली बसून, झोपून किंवा खुर्चीवर एक पाय ठेवून योनी मार्गाच्या आत घालू शकता. तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशी पद्धत तुम्ही निवडा. कॉन्डमची आतली कडी इंग्रजी 8च्या आकड्याप्रमाणे वळवून पेन्सिलसारखी व्यवस्थित पकडा. ती मऊ आहे. ही कडी तुम्ही तुमच्या बोटाने योनी मार्गात सरकवा. जरूर वाटल्यास आतून बोट घालून ही रिंग अजून आत सरकवा, म्हणजे ती आत नीट उघडेल. कॉन्डम व्यवस्थित आत गेला असेल तर बाहेरची रिंग अंदाजे 1 इंच बाहेर राहील. कॉन्डम एकदा आत गेला की तो व्यवस्थित आत सरकेल आणि तुम्हाला जाणवणारही नाही की तो आतमध्ये आहे. पण जर तो आतमध्ये आहे हे तुम्हाला सतत जाणवत राहिलं तर ह्याचा अर्थ की कॉन्डम नीट आत गेलेला नाही. लैंगिक संबंध करताना शिश्न कॉन्डमच्या आत गेले आहे ते बघा. ते कॉन्डम आणि योनी मार्गाच्या मध्ये गेले नाही ना याची खात्री करा. कॉन्डम बाहेर काढताना योनी मार्गाच्या बाहेरची कडी धरून हळूहळू फिरवा आणि बाहेर ओढा. वापरलेला कॉन्डम त्याच्याच आवरणात घालून कचऱ्याच्या बादलीत टाका. महिलांचा कॉन्डम कसा वापरायचा हे शिकणे तसे सोपे आहे. पहिल्यांदा वापरताना जरी ते थोडेसे किचकट वाटले तरीही तो कसा वापरायचा हे सरावाने तुमच्या लक्षात येईल.